बातमी अजित पवार गटासंदर्भात आहे। आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव सोहळा होतोय। दरम्यान शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा या सोहळ्यामध्ये सन्मान केला जाईल। सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित देखील करण्यात आलंय। तर वरळीच्या जांभोरी मैदानात कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आहे। तर यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यक्रमात जाण्यास ठाकरे गटाने मात्र नकार दिलाय। आम्ही अमित शहा चालवत असलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात जाणार नाही असं संजय राऊत यांनी बोलून दाखवलंय। शरद पवार जाणार की नाही हे माहिती नाहीये, पण महाराष्ट्राची गद्दारी केलेल्यांच्या कार्यक्रमात का जायचं असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी सत्कारासाठी तर उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहे। कशाला जायचं? राष्ट्रवादी सगळे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या जे कोण म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना, दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात। एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे, आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष। अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेईमानी आहे। आम्ही अमित शहांच्या कार्यक्रमाला जात नाही, ते अमित शहाचे पक्ष आहेत। मी पहिल्या दिवसापासून सांगतो, आहे की नाही त्यांना विचार।